आज अखिल भारतीय वलार समाज संघटना सातारा जिल्हा अध्यक्ष लाला सावटे अध्यक्षखाली मीटिंग आयोजित केलेली होती आणि तालुका अध्यक्ष निवड करण्यासाठी ही मीटिंग आयोजित केलेली होती। राहुल रामचंद्र करे यांची फलटण तालुका अध्यक्ष म्हणून यांची निवड केलेली आहे आणि दीक्षा करे यांची आज तालुका महिला अध्यक्ष म्हणून त्यांची निवड केलेली आहे। या कार्यकारिणी निवडत असताना प्रदेशाध्यक्ष रणजितजी आयवळे, हैदरजी केंगार, मधुकरजी बंडगे हे सगळे, मंगेश नामदास उपाध्यक्ष आमचे बरोबर काम करणारे, हे सगळे मिळून आम्ही या ठिकाणी आलो आणि त्यांची निवड केलेली आहे। माझ्या अध्यक्षेखाली त्यांची निवड झालेली आहे आणि त्यांचं पुढील काम चांगले करण्यासाठी त्यांना शुभेच्छा मी देतो। आज फलटण कोळकी रेस्ट हाऊसमध्ये अखिल भारतीय वलार समाज संघटना राष्ट्रीय कार्यकारिणी आणि राज्य कार्यकारिणीच्या वतीने राज्य कार्यकारिणीचे रणजितजी आयवळे साहेब, हैदरजी केंगार साहेब, मधुकर बंडगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सातारा जिल्हा अध्यक्ष लाला सावटे, उपाध्यक्ष मंगेश नामदास यांच्या उपस्थितीमध्ये, यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण तालुका अध्यक्ष कार्यकारिणी निवड झाली। यामध्ये राहुल रामचंद्र करे, सौ दीक्षा दत्तात्रय करे यांची महिला तालुका आघाडी अध्यक्ष या पदासाठी बिनविरोध निवड झाली। या दोन्ही निवडीबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचाली शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून असंच गोरगरिबांची सेवा, दीनदुबळ्याची सेवा घडत राहू एवढी प्रार्थना करतो आणि थांबतो। अखिल भारतीय वलार समाज संघटना सातारा जिल्हा यांच्या वतीनं आज फलटण तालुक्यातील तालुका अध्यक्षपदाची नियुक्ती श्री राहुल रामचंद्र करे यांची फलटण तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। तसेच अखिल भारतीय वलार समाज संघटना सातारा जिल्हा यांच्या वतीनं फलटण तालुका महिला अध्यक्ष म्हणून सौ दीक्षा दत्तात्रय करे यांची जिल्ह्याच्या वतीनं नियुक्ती करण्यात येत आहे। मनपूर्वक त्यांच्या पुढील वाटचालीच्या हार्दिक शुभेच्छा। अखिल भारतीय वलार समाज संघटना सातारा जिल्हा या वतीने जी निवड प्रक्रिया झाली, मी राहुल रामचंद्र करे माझी तालुका अध्यक्षपदी निवड झालेली आहे। या निवडीकरता सातारा जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष लाला शिवाजी आवटे आणि उपाध्यक्ष मंगेश मोहन नामदास आणि राज्याचे उपाध्यक्ष बापूराव करे यांच्या अध्यक्षतेखाली माझी निवड झाली आहे। मी इथून पुढं अखिल भारतीय वलार समाज संघटनेच्या माध्यमातून, ह्या संघटनेच्या माध्यमातून जिथं काही समाजावरती काही अन्याय अत्याचार होईल किंवा काही जरी अडचणी असतील, शैक्षणिक असतील, सामाजिक असतील किंवा काय असतील, तर ती पूर्ण करण्याचा मी 100% प्रयत्न करेल आणि समाजाला न्याय देण्याचे प्रयत्नशील आहे। मी दीक्षा दत्तात्रय करे, अखिल भारतीय वलार समाज संघटना महिला अध्यक्ष या पदासाठी माझी निवड केलेली आहे। या समाज बांधवांसाठी अडीनडीसाठी प्रयत्न करेल।